जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रत्येक प्रश्न तुम्ही देखील सोडवायचा प्रयत्न करत जा. येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला या प्रॅक्टिसचा निश्चित फायदा होईल. चला तर आपण आजच्या प्रॅक्टिस सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. नवी दिल्ली येथे जून 2026 मध्ये सुरू करण्यात आलेले निर्भय चेतना प्रशिक्षण मॉड्यूल खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाचा उपक्रम आहे? कोणतं मॉड्यूल? तर निर्भय चेतना. आणि हे जे निर्भय चेतना प्रशिक्षण मॉड्यूल आहे हे पंचायती राज मंत्रालयाचं मॉड्यूल आहे. येथे निर्भय चेतना नाव वाचून आपल्याला हे अभियान महिला व बाल विकास मंत्रालयाचं वाटू शकतं. तर लक्षात ठेवा, हे अभियान पंचायती राज मंत्रालयाने सुरू केलं आहे. याविषयी अधिक सांगायचं झालं तर पंचायती राज मंत्रालयाने नवी दिल्ली येथे निर्भय चेतनावर 3 दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं व या कार्यक्रमातच निर्भय चेतना या प्रशिक्षण मॉड्यूलचे अनावरण केले. निर्भय चेतना हा महिलांची सुरक्षा आणि संरक्षण यासह महिलांशी संबंधित समस्याबद्दल पुरुषांमध्ये संवेदनशीलता निर्माण करणारा एक राष्ट्रीय उपक्रम आहे. आणि याचा उद्देश काय? तर तळागाळात लिंग संवेदनशीलता प्रशासनाला बळकट करणे हा याचा उद्देश आहे. या बातमीवर आधारित एक मल्टीलायनर प्रश्न सुद्धा आपण पाहून घेऊया. बघा, यात काय म्हटलंय तर निर्भय चेतना प्रशिक्षण मॉडेलबाबत खालील विधाने विचारात घ्या. पहिलं विधान पहा काय म्हणतं. 11 मार्च 2026 रोजी सुरू करण्यात आलेल्या निर्भय रहो उपक्रमाअंतर्गत निर्भय चेतना हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. मित्रांनो, विधान बरोबर आहे. याआधी 11 मार्च रोजी निर्भय रहो हा उपक्रम सुरू केला होता व त्या उपक्रमाअंतर्गतच निर्भय चेतना हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. दुसरं विधान पहा. ग्रामीण भागातील महिला लोकप्रतिनिधींचे सक्षमीकरण करणे हा या मॉड्यूलचा मुख्य उद्देश आहे. मित्रांनो, दुसरं विधान चुकीचं ठरतं. या आधीच्याच माहितीमध्ये आपण पाहिलं होतं की हे पुरुषांमध्ये संवेदनशीलता निर्माण करणारे एक राष्ट्रीय उपक्रम आहे. त्यामुळे दुसरं विधान चुकीचं ठरतं. आता तिसरं विधान पहा. हे मॉड्यूल ट्रान्सफॉर्म रूरल इंडिया या संस्थेच्या सहकार्याने विकसित केले गेले. हे विधान बरोबर आहे. या मॉड्यूलची निर्मिती ट्रान्सफॉर्म रूरल इंडिया या संस्थेच्या सहकार्याने करण्यात आली. यातील ए व सी हे विधान योग्य असल्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आता निर्भय चेतनाविषयी हे पक्क लक्षात ठेवा. हे मॉड्यूल पुरुष पंचायत सदस्यांच्या मानसिकतेत बदल घडविण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये महिलांच्या मुद्द्यांविषयी संवेदनशीलता निर्माण करण्यासाठी डिझाईन करण्यात आला आहे. आणि महिला लोकप्रतिनिधीच्या सक्षमीकरणासाठी कोणतं मॉड्यूल आहे तर निर्भय नेत्री हे महिला लोकप्रतिनिधींच्या सक्षमीकरणासाठीचं मॉड्यूल आहे. मित्रांनो, या अंतर्गत अजून एक उपक्रम राबवला जातो. तो कोणता तर निर्भय दृष्टी. निर्भय दृष्टी कशाशी संबंधित आहे तर ग्रामीण भागातील मोक्याच्या ठिकाणी CCTV कॅमेरे बसवण्याशी हा उपक्रम संबंधित आहे. ठीक आहे. आता हा प्रश्न पहा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 जून 2026 रोजी खालीलपैकी कोणत्या नौकेचे लोकार्पण केले? मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 जून रोजी INS दुनागिरी, INS संशोधक व INS आग्रे या तीनही नौकांचं लोकार्पण केलं आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. सध्या पंतप्रधान मोदी हे पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर गेले असून या दौऱ्यादरम्यान त्यांनी कोलकाता येथील श्यामाप्रसाद मुखर्जी बंदरात या तीनही जहाजांचं लोकार्पण केलं आहे. या तीनही नौकांची निर्मिती गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्सने केली असून या नौकांची रचना कोणी केली असं जर विचारलं तर या नौकांची रचना भारतीय नौदलाच्या वॉरशिप डिझाईन ब्युरोने केली आहे. या तीनही नौकेविषयी थोडक्यात माहिती सांगायची झाली तर INS दुनागिरी ही प्रोजेक्ट 17A अंतर्गतची युद्ध नौका आहे. यात ब्रह्मोस हे क्षेपणास्त्र सुद्धा बसवण्यात आल्यामुळे सागरी लढाईतील ही अत्यंत प्रभावी युद्ध नौका आहे. INS संशोधक ही एक सर्वे वेसल असून ही किनारी भागात शत्रू राष्ट्राच्या पाणबुडी शोधू शकते व INS आग्रे सुद्धा पाणबुडी विरोधी युद्ध नौका आहे. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. FATF म्हणजेच फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सचे नवीन उपाध्यक्ष कोण बनले आहेत? तर मित्रांनो, आता FATFचे नवीन उपाध्यक्ष हे विवेक अग्रवाल बनले आहेत. बरं, ही नियुक्ती महत्त्वाची का तर प्रथमच आता एखादा भारतीय व्यक्ती हा FATFचा उपाध्यक्ष बनल्यामुळे ही नियुक्ती महत्त्वाची ठरते. अग्रवाल यांचा कार्यकाळ कधीपासून असेल तर जुलै 2026 तर जून 2027 पर्यंत ते या पदावर कार्य करतील. त्यांच्या आधी उपाध्यक्ष म्हणून कोण कार्यरत होते
तर युकेचे जाइल्स थॉम्सन हे या पदावर कार्यरत होते. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, येणाऱ्या एक्झाममध्ये निश्चित ही नियुक्ती विचारण्यात येईल. तर लक्षात ठेवा, FATFचे नवीन उपाध्यक्ष हे विवेक अग्रवाल बनलेत व ते या पदावर नियुक्त होणारे पहिलेच भारतीय आहेत. आता हा प्रश्न पहा, मिस ग्रँड इंटरनॅशनल 2026 या सौंदर्य स्पर्धेचं आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? तर ही जी स्पर्धा आहे ही यंदा भारतात आयोजित केली जाईल. मित्रांनो, पहिल्यांदाच या स्पर्धेचं आयोजन आपल्या भारतात होणार असून या स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व कोण करतील? तर लक्षिता थिलागराज हे या स्पर्धेत भारताचं नेतृत्व करतील. लक्षिता थिलागराज यांच्याविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा, त्यांनी याआधी मे महिन्यात पार पडलेल्या मिस ग्रँड इंडिया या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं आहे व त्याच आता या मिस ग्रँड इंटरनॅशनल स्पर्धेत भारताचं नेतृत्व करतील. पुढील प्रश्न मित्रांनो, या प्रश्नामध्ये आपल्याला GI टॅग उत्पादने व संबंधित राज्ये दिली आहेत. कोणतं उत्पादन हे कोणत्या राज्याशी संबंधित आहे हेच आपल्याला यात ओळखायचे. बघा, अलीकडेच जसदान पठारीला GI टॅग देण्यात आला आहे. जसदान पठारी हे कोणत्या राज्याशी संबंधित उत्पादन आहे? तर हे गुजरात या राज्याशी संबंधित उत्पादन आहे. अलीकडेच आपण पाहिलं होतं की बिहारच्या 3 उत्पादनाला GI टॅग देण्यात आला आहे. त्यात पत्तरकट्टी कला व पीडिया पेंटिंग यांचा देखील समावेश आहे. सरिंदाला सुद्धा नुकतंच GI टॅग मिळाला असून सरिंद्रा हे एक त्रिपुरा राज्यातील वाद्य आहे व तुमका चादर हे झारखंड या राज्यातील उत्पादन आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. अलीकडेच झारखंडच्या 11 उत्पादनाला GI टॅग देण्यात आला आहे, ज्यात भोया साडी, कुचाई सिल्क, केसरिया कलाकंद, डोकरा क्राफ्ट, तुमका चादर, बरोनी पेंटिंग्स, तुषार सिल्क साड्या, जाडो पाटिया पेंटिंग आणि पंचो साडी यांचा समावेश आहे. बरं, GI टॅग हे किती वर्षासाठी दिलं जातं? तर GI टॅग हे 10 वर्षासाठी दिलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या राज्यात प्रोजेक्ट हिनीची राबवण्यात आला आहे? कोणता प्रोजेक्ट? तर हिनीची असं याचं नाव असून हा प्रोजेक्ट मणिपूर या राज्यात राबवण्यात आला. बरं, या प्रोजेक्ट अंतर्गत काय करण्यात आलं? तर मणिपूर राज्यात हिनीची अंतर्गत हिरव्या वाटाण्याची पहिली कापणी यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. बरं, आता या हिरव्या वाटाण्याचा याचा काय संबंध? तर मित्रांनो, बऱ्याच वेळा या पिकामध्ये लपून आपूची अवैध लागवड केली जाते व हे रोखण्यासाठीच मणिपूर पोलीस व नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो यांच्या संयुक्त विद्यमाने मणिपूरमध्ये प्रोजेक्ट हिनीची राबवण्यात आला आहे. आता हा प्रश्न पहा, हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. येणाऱ्या एक्झाममध्ये असे प्रश्न विचारले जातात. यात काय म्हटलंय? तर 2026 मध्ये कला आणि संस्कृतीसाठी जगातील पहिल्या 20 शहरामध्ये भारतातील कोणत्या शहराने स्थान मिळवले? तर कला आणि संस्कृतीसाठी जगातील पहिल्या 20 शहरामध्ये भारतातील जयपूर या शहरानं स्थान मिळवलं आहे. बरं, या 20 शहरांच्या यादीत जयपूर कितव्या क्रमांकावर आहे? तर आपलं जयपूर या यादीत 18व्या क्रमांकावर आहे. आणि मित्रांनो, या यादीत स्थान मिळवणारं जयपूर हे भारतातील एकमेव शहर आहे. आणि ही यादी कोणी प्रकाशित केली? तर लंडन स्थित आंतरराष्ट्रीय मासिक टाइम आउटद्वारे ही यादी प्रकाशित करण्यात आली व या यादीत पहिल्या क्रमांकावर लंडन हे शहर असून आपलं भारतातील जयपूर हे शहर 18व्या क्रमांकावर आहे. आता स्पोर्ट्सशी संबंधित न्यूज पहा. भारतासाठी सर्वाधिक सामने खेळण्याचा कोणाचा विक्रम मोडत मनप्रीत सिंग यांनी नवीन विक्रम आपल्या नावावर केला आहे? तर आता मनप्रीत सिंगने दिलीप तिर्के यांचा विक्रम मोडत नवीन विक्रम आपल्या नावावर प्रस्थापित केला. हॉकी इंडियाचे अध्यक्ष आणि माजी महान कर्णधार दिलीप तिर्के यांच्या नावावर 412 सामन्याचा विक्रम होता व आता मनप्रीत सिंग यांनी 413वा सामना खेळून हा विक्रम मोडला आहे. यासच मनप्रीत सिंग आता सर्वाधिक सामने खेळलेल्या खेळाडूंच्या जागतिक ॲथलीट यादीत 5व्या स्थानावर पोहोचले आहेत. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी जागतिक योग दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो जागतिक योग दिन आहे हा दरवर्षी 21 जून रोजी साजरा केला जातो. व हा दिवस पहिल्यांदा कधी साजरा करण्यात आला होता? तर 2015 मध्ये हा दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला होता. यंदाचा 12वा जागतिक योग दिन कोलकाता येथे पार पडला. मित्रांनो, 21 जून रोजी जागतिक योग दिन का साजरा केला जातो? तर 21 जून हा उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस असतो, त्यासाठी याच तारखेची या दिनासाठी निवड करण्यात आली. यावेळेसच्या या दिनाची थीम काय? तर योगा फॉर हेल्थी एजिंग अशी यावेळेसच्या दिनाची थीम आहे. याबरोबर हे सुद्धा नोट करून घ्या, दरवर्षी 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय संगीत दिवस सुद्धा साजरा केला जातो
व यंदाच्या या दिनाची थीम सद्भाव और एकता से राहत अशी होती. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता, एक्सरसाइज पिच ब्लॅक 2026चं आयोजन कोणत्या देशाद्वारे करण्यात आलं? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच ऑस्ट्रेलिया या देशाद्वारे या एक्सरसाइजचं आयोजन करण्यात आलं आहे. या एक्सरसाइजमध्ये एकूण 19 देश सहभागी झाले आहेत. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, कोणता देश हा न्यू डेव्हलपमेंट बँकेचा 10वा सदस्य बनला? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.